नमस्कार मंडळी, मी सतीश साळुंखे आणि तुम्ही पाहत आहात सारांश. मंडळी, जर तुमची मुलं शाळेत जात नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही पहा. तुमची मुलं जर शाळेत जात असतील तर हा व्हिडिओ तुम्ही जरूर पहा आणि तुमच्या मुलांनाही जरूर दाखवा. जर तुम्ही शिक्षक असाल, मुख्याध्यापक असाल किंवा संस्था चालक असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहणं अत्यंत आवश्यक आहे. मंडळी, काय असतो शिक्षणाचा अर्थ? गाळलेल्या जागा भरा, एका वाक्यामध्ये उत्तरं द्या, जोड्या लावा आणि पैकीच्या पैकी गुण. असाच तुम्ही जर समजत असाल शिक्षणाचा अर्थ तर तुम्ही फसवताय स्वतःला आणि तुमच्या मुलांनाही. जे शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण करतं, त्याच्या भोवतालच्या प्रश्नांची जाणीव त्यांना करून देतं आणि आपले प्रश्न आत्मविश्वासानं मांडण्याची क्षमता निर्माण करतं, तेच खरं शिक्षण. मी तुम्हाला प्रश्न विचारतो की कधी गेलाय तुम्ही तुमच्या मुलांच्या शाळेत? तर विचारलात का कधी तुम्ही मुख्याध्यापकाला किंवा संस्थाचालकांना हा प्रश्न की काय आहे व्यवस्था मुलांच्या शौचालयाची आणि वॉशरूमची शाळेत? त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या टाक्या धुतल्या जातात का कधी? मध्यान्ह भोजनामध्ये खिचडीच्या नावाखाली जे जेवण दिलं जातं ते का असतं बेचव आणि सत्वहीन? कोंबड्याच्या खुराड्याप्रमाणे शालेय वाहतुकीला प्रवास का करतात तुमची मुलं? एकाच दुकानातून शालेय गणवेश आणि साहित्य, शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची सक्ती का केली जाते तुमच्यावर? आहे का तुमच्या मुलांना खेळण्यासाठी मोकळं मैदान? मंडळी, तुम्ही यासारख्या प्रश्नांविषयी आहात निष्काळजी म्हणूनच तुमच्या मुलांच्या जीवाशी खेळत आहेत काही शाळा. हे प्रश्न तुमच्या मनात येत नसतील तर तुम्ही शाळेला प्रश्न विचारण्याचे जर धाडस करत नसाल तर तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करत आहात. ते आहे फसवं आणि खोटं. पण आता काळ बदललाय. देशातील शाळेतली सगळी मुलं जेन झीच्या नंतर आता जेन अल्फा म्हणलं जातं, ज्यांना असे हजारो शालेय विद्यार्थी आता स्वतःच उतरले आहेत रस्त्यावर त्यांच्या हक्कासाठी. जिल्हा परिषद आमच्या हक्काची, शिक्षण आमच्या हक्काचं, शिक्षक द्या, शिक्षक द्या, गुरुशिवाय द्या नाही. आणि विचारू लागले शाळेला प्रश्न. जे शिक्षक विचारत होते प्रश्न त्याच शिक्षकांवर वेळ आली आहे उत्तर देण्याची. मंडळी, शाळेत नसतात मुलांना बसायला व्यवस्थित बेंच, जुनाट झालेले बोर्ड. कित्येक शाळा झाल्यात पडायला. मध्यान्ह भोजनाच्या नावाखाली गुत्तेदार पोचले जात आहेत. हे सगळं शिक्षण खातं दातखीळ बसल्यासारखं पाहत आहे. पण आता जेन अल्फा म्हणजे शालेय मुलं उतरले आहेत रस्त्यावर त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध. बीडसह महाराष्ट्र आणि देशभरातील शालेय विद्यार्थ्यांनी, शालेय मुलांनी त्यांच्या हक्कासाठी लढायला केली आहे सुरुवात. मंडळी, शाळेतल्या वाहतूक समिती, शालेय समिती, मध्यान्ह भोजन समिती या सगळ्या समित्या केवळ कागदी घोडे झाल्याने शालेय मुलांवर आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. विद्यार्थी आहेत पण आम्हाला पूर्ण मराठीतून सांगत होते. आमच्या 10वीच्या बोर्डच्या पेपरला आम्ही काय लिहायचं? मग याला शालेय विद्यार्थी नव्हे तर जबाबदार आहे भ्रष्टाचाराने भरभटलेले शिक्षण विभाग आणि अहंकारी शालेय व्यवस्थापन आणि संस्था चालकांच्या हातचे झालेले बाहुले मुख्याध्यापक. जर एखाद्या विद्यार्थिनीने हा प्रश्न विचारला तुम्हाला की सर, तुमच्या मुलीला अशाच प्रकारच्या वॉशरूममध्ये तुम्ही पाठवणार का? अशाच प्रकारचं पाणी तुम्ही स्वतः पिणार का आणि तुमच्या मुलांना पाजवणार का? मध्यान्ह भोजनाच्या नावाखाली जे निकृष्ट खिचडी तुम्ही आम्हाला खाऊ घालता तशी खिचडी तुम्ही स्वतः घरी खाता का आणि तुमच्या मुलांना खाऊ घालता का? मंडळी, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत नकारार्थी आणि म्हणूनच देशातली मुलं उतरली आहेत रस्त्यावर. जेन झीने केंद्र सरकारला नमवून शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतल्यानं बळाला आहे आता या जेन अल्फाचा आत्मविश्वास. शाळेतल्या निष्क्रिय शिक्षकांचा, अभ्यासक्रम पूर्ण न करणाऱ्या शिक्षकांचा, वर्गात गप्पा मारणाऱ्या शिक्षकांचा, मुलीशी लगट करणाऱ्या शिक्षकांचा जर उद्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी राजीनामा मागितला तर आश्चर्य वाटायला नको आणि तशी स्थिती येऊन थांबली आहे. मंडळी, एक शायर असं म्हणतो कि सबे गम की सियाही जाते जाते उजाले की किरण दिखला गई है, उड़ाने यूं ही रखना परिंदों बहुत नजदीक मंजिल आ गई है. नमस्कार, मी सतीश साळुंखे आणि तुम्ही पाहत होता सारांश. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, कॉमेंट्स करा. यूट्यूबवर पाहत असाल तर त्याला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह. मंडळी, जे तुमच्या मनात तेच माझ्या ओठात.
नमस्कार, राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम. पाहत रहा सारांश.